Students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about three types of RNAs आणि यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण DNA बद्दल डिस्कशन केलेलं आहे. ओके, आपल्याला माहित आहे DNA ॲक्च्युली मेड अप ऑफ जीन्स. ओके, आणि त्याबद्दलही आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. जीन्सवरती ATGC प्रेझेंट असतं हेही आपण पाहिलेलं आहे. म्हणजे DNAचं स्ट्रक्चर आपण थोडक्यात डिस्कस केलेलंच आहे. ओके, जेवढी रिक्वायरमेंट क्लास 10 साठी आहे तेवढा कॉन्टेंट आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके, नाउ सी व्हॉट इज RNA. RNA म्हणजे काय? RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड. आता हा जो RNA आहे हा RNA असतो कुठं, प्रेझेंट कुठं असतो? ओके, तर आपण ते थोडक्यात पाहूया. हे पहा, तुम्हाला हे तर माहिती नाही, ह्युमन सेल आहे. ह्युमन सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियसचा पार्ट आहे. त्यामध्ये काय असतात हे, त्या ठिकाणी आपण काय म्हणतो DNA असतात, म्हणजे क्रोमोझोम वगैरे असतात. ठीक आहे, आणि हा जो न्यूक्लियस आणि हा जो तुमचा सेल वॉल आहे याच्यामध्ये जे काही स्पेस आहे आणि त्याच्यामध्ये असणारा जे काही फ्लुइड आहे त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझ्म. तर RNA हे ॲक्च्युली न्यूक्लियसमध्ये पण प्रेझेंट आहे आणि त्या ठिकाणी सायटोप्लाझममध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. RNAचे 3 टाईप्स असतात. नंबर 1 आहे मेसेंजर RNA. तो मेसेंजर RNA जो असतो तो न्यूक्लियसच्या आतमध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. नंतर तो ट्रान्सफर होतो, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके, तसंच सायटोप्लाझममध्ये ट्रान्सफर RNA आणि रायबोझोमल RNA प्रेझेंट असतात. हे ट्रान्सफर RNA, रायबोझोमल RNA आणि mRNA हे 3 टाईप आहेत तुमचे RNAचे. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं की mRNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस दिस mRNA ट्रान्सफर्स फ्रॉम द न्यूक्लियस इनटू द सायटोप्लाझम. हे बोलूया आपण थोड्या वेळामध्ये. ओके, RNAचे टाईप किती? 3 टाईप आहेत, mRNA, rRNA आणि tRNA, की जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहे. ॲक्च्युअल केसमध्ये हे जे काय 3 टाईप्स आहेत RNAचे हे ॲक्च्युली नॉन जेनेटिक RNAचे 3 टाईप आहेत. कशाचे 3 टाईप आहेत? नॉन जेनेटिक RNAचे. ओके, ठीक आहे. आता RNA जो काय आहे, बेसिक डिफरन्स बिटवीन DNA अँड RNA इज काय असेल बरं? DNA हा असा डबल स्ट्रँडेड असतो, बरोबर. RNA हा सिंगल स्ट्रँडेड असतो. जरी RNAचा सिंगल स्ट्रँड असला तरी पण तो सिंगल स्ट्रँड एकदम लिनियर पण असेल, म्हणजे सरळ असेल, किंवा तो स्ट्रँड हा असा फोल्ड झालेला पण असू शकतो. कळतंय का सर्वांना? ओके, सो द स्ट्रँड ऑफ RNA इज अ सिंगल स्ट्रँड, और वी कॅन से RNA इज सिंगल स्ट्रँडेड मोलिक्युल. काय काय पाहिलं आपण? RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड. RNA is present in the nucleus as well as in the cytoplasm. RNA is single stranded. RNA may be linear, म्हणजे असं पूर्ण स्ट्रेट वगैरे असेल, और RNA may be folded. RNA may be folded structure. जर RNA लिनियर असेल तर काय होईल आणि जर फोल्डेड असेल तर काय होईल ते आपण थोड्या वेळामध्ये बोलूया. नाउ सी, RNAचे कंपोनंट्स कोणते? आता RNA सिंगल स्ट्रँडेड आहे. तुम्हाला DNA माहिती डबल स्ट्रँडेड होता. अँटी पॅरल स्ट्रँड्स होते, त्याचे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स होते. DNA मध्ये आपण 3 घटक पाहिले होते, शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस. सेम टू सेम आपण या ठिकाणी RNA मध्ये सुद्धा पाहणार आहोत शुगर. परंतु या ठिकाणी जी काय प्रेझेंट असणारी शुगर आहे ही रायबोज पेंटोज शुगर आहे. यामध्ये कार्बन 5, ओके, DNA मध्ये पण 5च कार्बन होते, H10 आणि O5. DNA मध्ये या ठिकाणी O4 होता, म्हणून आपण त्याला म्हणतो डीऑक्सी. डीऑक्सी म्हणजे ऑक्सिजन कमी, म्हणून आपण DNA ला डीऑक्सीरायबोज असा शब्द दिला होता, बरोबर की नाही? तसं या ठिकाणी हा जो काही शुगर आहे हा कसा आहे? C5H10O5. पेंटोज शुगर आहे, रायबोज पेंटोज शुगर. तुम्हाला सर्वांना माहितच आहे स्ट्रक्चर कसं ड्रॉ करतात. ओके, स्ट्रक्चर कसं ड्रॉ करतात शुगरचं मी तुम्हाला सांगितलंय. या ठिकाणी हे असं 1 2 3 4 1 2 3 4 5 नंबरला हे असं करायचं, 5 नंबर, आणि या ठिकाणी काय द्यायचं? फॉस्फेट. आठवते का सर्वांना? हे अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर त्यावेळेस ड्रॉ केलं होतं, म्हणजे कालच्या लेक्चरमध्येच. क्लिअर आहे? सेम टू सेम आपल्याला इथं पण तसंच पाहिजे. कंपोनंट्स ऑफ RNA, 1 इज अ शुगर, नेक्स्ट इज अ फॉस्फेट म्हणजेच फॉस्फोरिक ॲसिड आपण असं म्हणूया, आणि 3 नंबरला आहेत नायट्रोजन बेसिस. नायट्रोजन बेसिस. आपण त्या ठिकाणी DNA मध्ये
प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स पाहिले होते. सेम टू सेम या ठिकाणी परत प्युरिन्स आहे, पायरिमिडिन्स आहे. प्युरिन्स आपण कोणते पाहिले होते? ॲडेनिन अँड गॉनिन डीएनए मध्ये. आठवते का सर्वांना? एकदा रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. ओके, नाव ॲडेनिन अँड गॉनिन पाहिलं होतं आणि त्यानंतर पायरिमिडिन मध्ये ATGC असं पाहिलं होतं. थायमिन पाहिलं होतं. तर पर्टिक्युलरली RNA मध्ये थायमिन प्रेझेंट नसतं. थायमिनच्या ऐवजी युरासिल प्रेझेंट आहे. कोण आहे? युरासिल. बाकी सेम टू सेम सगळं सारखं. ATGC आपण काय म्हणतो? ATGC डीएनए मध्ये. इथे काय म्हणणार आपण? AUGC. क्लिअर आहे सर्वांना? ओके, तर हे तुमचे नायट्रोजन बेसिस लक्षात ठेवाच. ओके, उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये टोटल कोण कशाला अटॅच होतं, कशा प्रकारे रेप्लिकेशन होतं, हे सर्व काही बोलणार आहे. परंतु एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला समजणं गरजेचं आहे. क्लिअर? म्हणजे आपल्याला कळलं की RNAचा जो काय मोलेक्युल आहे यामध्ये शुगर आहे. दाखवलं आपण शुगर 1, 2, 3 अँड 4 बरोबर आणि 5 बरोबर. हा झाला शुगर. 2 नंबरला आहे फॉस्फेट. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे 5 नंबरच्या कार्बनला काय करायचं? फॉस्फेट अटॅच करून द्यायचा. ठीक आहे. त्यानंतर नायट्रोजन बेसिस. हे 1 नंबरलाच नायट्रोजन बेसिस. तसं पण हे एकच स्ट्रँड आहे ना, सिंगल स्ट्रँड आहे. आता काय करणार? हा फॉस्फेट वरच्या 3 नंबरला जॉईन करणार बरोबर. ओके, परत इथं पण तसंच. इथे तुम्ही फॉस्फेट हा कुठं जॉईन करणार? वरच्या 3 नंबरला जॉईन करणार. परत इथं हा जो फॉस्फेट आहे हा कुठं जॉईन करणार? 3 नंबरला जॉईन करणार. हा आहे तुमचा फॉस्फेट. क्लिअर आहे? इथं पण खाली कोणाच तरी फॉस्फेट असेलच. हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं. ओके, आता त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नायट्रोजन बेसिसचं पोझिशन पाहिजे. नायट्रोजन बेसिसमध्ये जर तुम्ही विचार केला तर 1 नंबरला नायट्रोजन बेस असणार आहे. मला सांगा या ठिकाणी कोणता नायट्रोजन बेस असेल? नंबर 1 आपण काय म्हणलं होतं? ATGC. कशामध्ये? ATGC डीएनए मध्ये. इथं काय होईल? AUGC. मग आता इथं पहा, इथं राहील ॲडेनिन AUGC. क्लिअर? ओके, आता AUGC राईट. AUG आणि C हे लक्षात ठेवा. ओके, तर हे झाले तुमचे कंपोनंट्स ऑफ RNA. कोणते कोणते? शुगर आहे, फॉस्फेट आहे, नायट्रोजन बेसिस. नायट्रोजन बेसिसमध्ये परत 2 टाईप्स, प्युरिन्स, पायरिमिडिन्स. प्युरिन्समध्ये परत 2 ॲडेनिन अँड गॉनिन. देन पायरिमिडिन मध्ये कोण? युरासिल आणि सायटोसिन. आठवेल का? लक्षात राहील का सर्वांच्या? तुम्हाला आता डीएनएचं स्ट्रक्चर येते त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके, त्यानंतर आपल्याला माहिती आपण न्यूक्लिओसाइड म्हणजे काय? न्यूक्लिओसाइड म्हणजे शुगर आणि नायट्रोजन बेस. शुगर प्लस नायट्रोजन बेस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओसाइड बरोबर. आपण हे पाहिलं अगोदर. त्यानंतर न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट. न्यूक्लिओसाइड म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण हा न्यूक्लिओसाइड, शुगर प्लस नायट्रोजन बेस आणि हा फॉस्फेट. तर याला आपण काय म्हणत असतो? न्यूक्लिओटाइड. म्हणजे हा एक न्यूक्लिओटाइड झाला, हा एक न्यूक्लिओटाइड झाला, हा एक न्यूक्लिओटाइड. म्हणजे न्यूक्लिओटाइड. हाऊ मेनी न्यूक्लिओटाइड? सो मेनी न्यूक्लिओटाइड्स. देअरफॉर RNA इज पॉलीन्यूक्लिओटाइड. पॉली म्हणजे मेनी. क्लिअर आहे सर्वांना? तर यापैकी जे काय आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत जे काय बोललेलो आहोत यापैकी बऱ्यापैकी कॉन्टेंट आपण हा डीएनए मध्ये डिस्कस केलेला आहे. काय काय पाहिलं आपण आतापर्यंत? एकदा रिवाइज करा. RNA इज नथिंग बट रायबोज न्यूक्लिक ऍसिड. साइट काय आहे? न्यूक्लियस ॲज वेल एज सायटोप्लाझम. RNA इज अ सिंगल स्ट्रँडेड लिनियर और अ सिंगल स्ट्रँडेड फोल्डेड. आपण हे पाहिलं. कंपोनंट्स ऑफ RNA आपण पाहिले. पेंटोज, रायबोज शुगर आहे. त्यानंतर फॉस्फेट आहे, नायट्रोजन बेसिस आहेत. नायट्रोजन बेसिस प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स आहेत. प्युरिन्स नथिंग बट ॲडेनिन अँड गॉनिन. पायरिमिडिनमध्ये युरासिल आणि सायटोसिन. क्लिअर आहे सर्वांना? ओके, परंतु आपण डीएनए मध्ये काय पाहिलं होतं? डीएनए मध्ये आपण प्युरिन्स इज इक्वल टू पायरिमिडिन्स पाहिलं होतं. प्युरिन्स इज इक्वल टू पायरिमिडिन पाहिलं होतं डीएनए मध्ये. त्याला आपण शार्गॅप्स रूल असं म्हणतो. परंतु RNA मध्ये तसं काही नसतं. प्युरिन्स इक्वल टू पायरिमिडिन्स पण शक्य आहे आणि प्युरिन्स इज नॉट इक्वल टू पायरिमिडिन पण शक्य आहे RNA मध्ये. कळलं? सो वी कॅन से दॅट प्युरिन्स अँड पायरिमिडिन रेशो मे और मे नॉट बी इक्वल टू 1. लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, म्हणजेच आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकतो. सो नोट काय? प्युरिन्स अँड पायरिमिडिन रेशो इन RNA मे नॉट बी इक्वल टू 1. कळलं का सर्वांना? लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता आपण मेन पॉइंट कडे जाऊया. RNA. सो व्हॉट इज RNA?
व्हॉट इज आर एन ए? रायबोज न्यूक्लिक ॲसिड आपल्याला समजलं. आर एन एचे 2 टाईप असतात. आर एन एचे 2 टाईप असतात. त्यामध्ये पहिला आहे जेनेटिक आर एन ए, दुसरा आहे नॉन जेनेटिक आर एन ए. आणि नॉन जेनेटिक आर एन एचे परत 3 टाईप असतात. एम आर एन ए, आर आर एन ए आणि टी आर एन ए. या सर्वांबद्दल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. आता आर एन ए हा जेनेटिक आर एन ए. जेनेटिक म्हणजे काय? जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करणारा, जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणारा. ओके. आता आपल्यासाठी आर एन ए हा काय जेनेटिक आर एन ए नाही आहे. जेनेटिक आर एन ए हा व्हायरसेसमध्ये असतो. कळलं सर्वांना? सो जेनेटिक आर एन ए कंटेन्स जेनेटिक इन्फॉर्मेशन. एक्झाम्पल, जेनेटिक आर एन ए इज प्रेझेंट इन प्लांट व्हायरसेस. जे काही व्हायरसेस वगैरे आहेत त्या व्हायरसेसमध्ये, प्लांट काही व्हायरसेस असतील त्या व्हायरसेसमध्ये जेनेटिक आर एन ए हा तुमचा जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहे. नॉन जेनेटिकमध्ये काय? हा जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत नाही. नॉन जेनेटिक आर एन ए हा प्रोटीन सिंथेसिसमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतो. प्रोटीन सिंथेसिसचं काम करतो. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय? प्रोटीन तयार करायचं. कळलं? तुम्ही सर प्रोटीन कसं तयार करायचं किंवा का तयार करायचं? ओके, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ओके, तर प्रोटीन का तयार करायचं? नंबर 1, प्रोटीन का तयार करायचं? तुम्हाला आठवतंय का? आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं पहा. ह्युमन सेल आहे. ह्युमन सेल, त्याच्या आतमध्ये आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे तुमचं क्रोमोझोम. कळलं? आणि या क्रोमोझोम कशापासून म्हणला? DNA पासून. ठीक आहे, थोडक्यात मी ती ड्रॉच करून दाखवतो. हा आहे तुमचा DNA. बरोबर? आता DNA वरती हे आहेत तुमचे जीन्स. क्लिअर? जीन्समध्ये आपल्याला माहिती ATGC आहे. म्हणजे ATGC ही झाली तुमचं जेनेटिक कोड्स. ATGC काय झाले? जेनेटिक कोड्स. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे हे जीन काय करतं? जीन आपल्या बॉडीमधले कॅरेक्टरिस्टिक्स कंट्रोल करतं. क्लिअर आहे? कॅरेक्टरिस्टिक्स कंट्रोल करतं म्हणजे काय? काही डॉर्फ असतील, काही टॉल असतील, ओके, काही ब्लॅक असतील किंवा काही त्या ठिकाणी फेअर असतील. हे कॅरेक्टर्स झाले. कळलं सर्वांना? काहींचे हेअर्स कर्ली असतील, काहींचे हेअर्स स्ट्रेट असतील. हे जे कॅरेक्टर्स आहेत हे कॅरेक्टर्स कोण कंट्रोल करतं? या ठिकाणी जीन. कळलं सर्वांना? मग प्रश्न असा आहे की जीन हे कॅरेक्टर्स कंट्रोल करतं, मान्य आहे, परंतु कसे कंट्रोल करते हे कॅरेक्टर्स? विथ हेल्प ऑफ प्रोटीन. म्हणजे पहिल्या स्टार्टला आपल्याला त्या ठिकाणी प्रोटीन मिळणं गरजेचं आहे. कळलं सर्वांना? आणि प्रोटीन तयार होण्यासाठी कोणाची गरज असते? mRNA, rRNA आणि tRNA. लक्षात आलं सर्वांच्या? ओके. सो नॉन जेनेटिक RNA आर इन्व्हॉल्ड इन द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये. प्रोटीन तयार का करायचं? कारण हे जे प्रोटीन आहे हे आपल्या बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी डिफाईन करत असतं. कळलं का सर्वांना? कळलं का सर्वांना? ओके. नाव हे नॉन जेनेटिक जे काही RNAs आहेत दे आर इन्व्हॉल्ड इन दी प्रोटीन सिंथेसिस. सगळेच्या सगळेच. कळलं? सगळ्या RNAs मध्ये कोऑर्डिनेशन असतं आणि त्या ठिकाणी प्रोटीन बनतं. क्लिअर आहे सर्वांना? आपल्याला माहिती प्रोटीन्स हे कशापासून बनलेलं असतं? ॲमिनो ॲसिड्स पासून. कसं काय ते आपण पाहूया नंतर. ठीक आहे. नाव सी. हे पहा, आता तुम्हाला मी आत्ता सांगितलं काय की ह्युमन सेलच्या आतमध्ये, ओके, या ठिकाणी मी ड्रॉ केलेलंच आहे, नो प्रॉब्लेम. आता समजा ही ह्युमन सेल आहे. ह्युमन सेलच्या आतमध्ये हा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसच्या आतमध्ये लेट अस से इट इज DNA किंवा जीन्स आहेत असं मानूया. आता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे? ह्या जीन्सवरती आपल्याला माहिती जेनेटिक कोड आहेत. ATGC जेनेटिक कोड्स आहेत. हे जेनेटिक कोड्स कसले कोड्स आहेत? आता समजा एखादा कोड वगैरे जर असेल तर ते कोड्स कसले आहेत? कोड्स आहेत. हे कोड काय करतात? कोडचं कामच असतं इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवायचं. मग हे जे काही कोड्स आहेत या कोडचं काम काय आहे? प्रोटीन बद्दलची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवायची. प्रोटीन बद्दलची इन्फॉर्मेशन जी काय आहे ती स्टोअर करून ठेवायची. कळलं? आणि ही प्रोटीन बद्दलची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवायची, परंतु कुठं? इनसाइड द न्यूक्लियस. आणि हे जे काही जीन्स आहेत ना की याच्यावरती हे प्रोटीन बद्दलची इन्फॉर्मेशन आहे. प्रोटीन बद्दलची इन्फॉर्मेशन. सो जीन्स कॅरीज प्रोटीन इन्फॉर्मेशन. कळलं सर्वांना? परंतु एक पॉइंट आहे की हे जीन्स त्या ठिकाणी असे न्यूक्लियसच्या बाहेर येऊ शकत नाही. आणि प्रोटीन कुठे तयार होतात? प्रोटीन त्या ठिकाणी रायबोझोमवरती तयार होतात. रायबोझोम कुठे आहे? न्यूक्लियसच्या बाहेर.
हे कळलं का सर्वांना? परंतु या ठिकाणी प्रोटीनची इन्फॉर्मेशन कुठे? न्यूक्लियसच्या आतमध्ये. मग आता प्रश्न असा निर्माण झाला की हा जो काही प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे, ही जी काही प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे कोणाकडं? जीन्सकडं. ही प्रोटीनची इन्फॉर्मेशन साईडला सेलमध्ये आणायची कशी? कळलं ना? हा प्रश्न आहे. ओके. आणि मग अशा वेळेस काय होत असतं? अशा वेळेस या ठिकाणी डीएनएचं जे काय स्ट्रक्चर आहे, डीएनएच्या एका स्ट्रँड पासून mRNA तयार होतो. कोण तयार होतो? mRNA. कसा तयार होतो, काय होतो, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. फक्त जस्ट आता तुम्ही एवढं लक्षात ठेवा की डीएनएच्या स्ट्रक्चर पासून कोण तयार होईल? mRNA. क्लिअर आहे सर्वांना? आता हा mRNA कुठं तयार झाला? न्यूक्लियसमध्ये. mRNA कुठं तयार झाला? न्यूक्लियसमध्ये. आता हे स्ट्रक्चर द्या सोडून थोडा वेळ. आता थोडंसं न्यूक्लियसच्या बाहेर म्हणजे सायटोप्लाझममध्ये या. सायटोप्लाझममध्ये तुम्हाला हे दिसतंय, हे जे काही स्ट्रक्चर दिसतं ना, मी असं कसं तरी ड्रॉ केलेलं, याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याला काय म्हणतो? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? रायबोझोम. त्या ठिकाणी कोण प्रेझेंट आहे? रायबोझोम. म्हणजेच कोण? RNA. हे कळलं का? आणि हा जो काही रायबोझोम आहे, हा रायबोझोम प्रोटीन सिंथेसिस, त्या ठिकाणी वी कॅन से रायबोझोम इज नथिंग बट प्रोटीन फॅक्टरी. लक्षात आलं का सर्वांच्या? म्हणजे प्रोटीन कुठे तयार होणार आहे? या ठिकाणी ह्या रायबोझोमवरती. क्लिअर आहे? आता परत एकदा आपण ते पाहूया काय काय पाहिलं होतं आपण. ह्युमन सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए आहे. डीएनए इज मेड अप ऑफ डिफरंट सेगमेंट्स, दॅट इज नथिंग बट जीन्स. Genes carries protein information with the help of genetic codes. बरोबर? This protein information which should be transferred into the cytoplasm. का बरं? Because in the cytoplasm ribosomes are present. आणि त्या रायबोझोम वरती त्या ठिकाणी प्रोटीन तयार होणार येतात. हे कळलं का सर्वांना? लक्षात आलं का? परंतु तसं होत नाही, कारण हे जे काही जीन आहेत हे न्यूक्लियसच्या बाहेर येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी या डीएनए पासून mRNA बनतो. मेसेंजर RNA काय करतो? डीएनएच्या स्ट्रँड पासून mRNA तयार होतो. कसा तयार होतो हे उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणारच आहे एकदम, ते पण प्रॉपरली. परंतु सध्या फक्त लक्षात ठेवायचं, याचे हे जे काही दोन स्ट्रँड आहेत त्याच्या एका स्ट्रँड पासून त्या ठिकाणी mRNA तयार होणार. कळलं का सर्वांना? आणि हा जो mRNA आहे म्हणजे हा काय कम्प्लीट जसाच्या तसा स्ट्रँड नाही म्हणत आहे मी, जसाच्या तसा स्ट्रँड नाही म्हणत. हे पहा, समजा डीएनए वरती ह्या एका स्ट्रँडवरती ATGC असा असेल, तर जो काय तुमचा mRNA बनतो की नाही, mRNA असं नाही म्हणत. mRNA त्या ठिकाणी ए सोबत कोण कनेक्ट होणार? आपल्याला माहिती ATGC, बरोबर ना? ट्रिपल बॉन्ड. ए सोबत कोण कनेक्ट होणार? या ठिकाणी ए सोबत कनेक्ट होत असताना आपल्याला वाटतं टी होईल, परंतु हा mRNA, आणि mRNA मध्ये मी तुम्हाला सांगितलंय मगाशीच mRNA मध्ये थायमिन नसतो. म्हणजेच mRNA तयार होत असताना ए सोबत जो काय पेअरिंग फॉर्म होणार आहे दॅट इज नथिंग बट यू. आणि मग टी सोबत परत या टी सोबत AT ना, टी सोबत परत कोण? ए. तर इथं ए तयार होईल. कळलं? जी सोबत कोण? जी सोबत सीज तयार होईल. नो प्रॉब्लेम. इथं परत तुमचं जी तयार होईल. ओके. म्हणजे हा तुमचा mRNAचा स्ट्रँड तयार झाला, आणि हा तयार झालेला जो काही mRNAचा स्ट्रँड आहे हा न्यूक्लियसमध्ये किती दिसतोय. पण हे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलंय हे सोपंच आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगतो. कळलं सर्वांना? सध्या फक्त लक्षात ठेवा की जीन्स पासून mRNA बनला. mRNA ठीक आहे, मान्य आहे. पण mRNA काय केलं? ह्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिसची, ही इन्फॉर्मेशन कॉपी केली. कुणी? mRNA. सो mRNA काय केलं? प्रोटीन सिंथेसिसची जी काही इन्फॉर्मेशन आहे कॉपी केली. हे कुठं झालं? न्यूक्लियसमध्ये. हे कुठं झालं? न्यूक्लियसमध्ये. आता न्यूक्लियसमध्ये जी काही इन्फॉर्मेशन कॉपी केलेली आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला बाहेर म्हणजे इथं सायटोप्लाझममध्ये घेऊन गेलंच पाहिजे. सायटोप्लाझममध्ये कोण आहे? सायटोप्लाझममध्ये आहे तुमचा रायबोझोमल RNA. मग आता हा जो mRNA दिसतोय तुम्हाला, हा mRNA ट्रान्सफर होईल न्यूक्लियसमधून या ठिकाणी सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझममध्ये कोण आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती रायबोझोमल RNA आहे. कळलं सर्वांना? आता हा mRNA रायबोझोमल RNA पर्यंत गेला. हे लक्षात येतंय का सर्वांच्या? ओके. त्यानंतर ठीक आहे, आता आपल्याला हे कळलं की mRNA आला, इथं rRNA पण आहे. आपल्याला माहिती इथं rRNA वरती त्या ठिकाणी काय आहे? rRNA वरती प्रोटीन तयार होणार आहे. इन्फॉर्मेशन कोण घेऊन आलंय? इन्फॉर्मेशन मेसेंजर RNA घेऊन आलाय.
ओके, मेसेंजर RNA प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन घेऊन आलाय. प्रोटीन सिंथेसिस इन्फॉर्मेशन कोणाकडं? रायबोझोमल RNA कडे. आता प्रोटीन तयार व्हायला काय अडचण आहे? प्रोटीन तयार व्हायला काय अडचण आहे का? अजिबात नाही. परंतु प्रोटीन कसे तयार होत असतात? प्रोटीन इज मेड अप ऑफ ॲमिनो ॲसिड, आणि हे ॲमिनो ॲसिड आहेत का इथं प्रेझेंट ते बघायला पाहिजे. तर ते ॲमिनो ॲसिड तिथं प्रेझेंट नसतात. कुठं? रायबोझोमल RNA कडे. म्हणजेच या ठिकाणी हे त्या ठिकाणी अमिनो ॲसिड पण घेऊन आला पाहिजे. मग हे अमिनो ॲसिड कुठं आहेत? अमिनो ॲसिड सायटोप्लाझम मध्येच आहेत, परंतु बाकीच्या साईडला अमिनो ॲसिड हे स्कॅटर्ड फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे कुठं पण आहे सायटोप्लाझम मध्ये. पण आपल्याला कुठं पण असून जमणार आहे का? अजिबात नाही. मग आता हे जे काही अमिनो ॲसिड्स आहेत, हे अमिनो ॲसिड साईडला प्रेझेंट असणारे अमिनो ॲसिड्स हे आपण कुठे घेऊन आलं पाहिजे? रायबोझोमल RNA कडं. हे कोण घेऊन येतं? tRNA, ट्रान्सफर RNA. कळते सर्वांना? म्हणजे आपल्याला हे सर्वांना कळलं की ट्रान्सफर RNA काय करणार? ट्रान्सफर RNA ट्रान्सफर्स अमिनो ॲसिड्स और ट्रान्सफर RNA tRNA ट्रान्सफर्स scattered amino acids in the cytoplasm towards the रायबोझोमल RNA. म्हणजे, आणि हे तुमचं तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रक्चर मी तुम्हाला tRNA करून दाखवलेलं आहे. हे कळलं? हे स्ट्रक्चर कसं काढायचं पहा. तर हे स्ट्रक्चर काढत असताना एकदम सोपं आहे, काही एवढं अवघड नाहीये. हे असं करायचं, हे अशा प्रकारे tRNAचं स्ट्रक्चर आहे. ओके, आणि या ठिकाणी हे कोडॉन्स वगैरे असतात. ह्याच्याबद्दल तुम्हाला काही जास्त बोलण्यामध्ये पॉईंट नाही, परंतु फक्त लक्षात ठेवा एवढं की हे जे काही अमिनो ॲसिड्स आहेत, हे अमिनो ॲसिड्स कोण ट्रान्सफर करतं? त्या ठिकाणी tRNA हे अमिनो ॲसिड घेऊन आला आणि नंतर आता तिथं प्रोटीन बनणार. आता सगळंच त्या ठिकाणी भेटलं. रायबोझोमल rRNA आहे, tRNA ने अमिनो ॲसिड आणलेत, आणि अमिनो ॲसिड हे mRNA वर इथं आल्यानंतर हे काय होणार आहे? अमिनो ॲसिड, हे अमिनो ॲसिड हा जो tRNA आहे, हा tRNA याच्यावरती येऊन हे अमिनो ॲसिड सोडून देणार, आणि त्या ठिकाणी ही अशी लिंकेज किंवा अशी चेन बनणार. हेच आहेत तुमचे प्रोटीन्स. कळलं का सर्वांना? आणि हे प्रोटीन्स कसे बनलेत? इथलची जी काही इन्फॉर्मेशन आणली होती mRNA ने, ही तर कॉपी केली गेली. कळलं सर्वांना? तर अशा प्रकारे हे प्रोटीन्स बनले जातात, आणि हे प्रोटीन्स आपलं जे काही बॉडी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे बॉडी कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करतात. लक्षात आलं? तर आपण आजच्या या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं? वी हॅव 2 टाइप्स ऑफ RNA, जेनेटिक RNA, नॉन जेनेटिक RNA. नॉन जेनेटिक RNA चे परत 3 टाइप्स आहेत, mRNA, rRNA, tRNA. कळलं सर्वांना? ओके, mRNA, rRNA, tRNA. mRNA is present in the nucleus. How it is formed? mRNA is formed from DNA. mRNA carries information of protein synthesis. कळलं सर्वांना? This mRNA transfers into the cytoplasm towards the ribosome. कळलं? रायबोझोम इज अ प्रोटीन फॅक्टरी. कळलं सर्वांना? आणि या ठिकाणी हे रायबोझोम कडे जातो, ठीक आहे, मान्य आहे. रायबोझोम इज नथिंग बट वी कॅन से प्रोटीन सिंथेसिस साइट. यस ऑर नो? नाव ही इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिस घेऊन आला हा रायबोझोम, परंतु डायरेक्टली लगेच प्रोटीन फॉर्म होईल का? नाही होणार. कारण प्रोटीन कशापासून बनतो? अमिनो ॲसिड्स पासून. हे अमिनो ॲसिड सायटोप्लाझम मध्ये कुठं पण आहेत स्कॅटर्ड. हे अमिनो ॲसिड ट्रान्सफर केले जातात कुठं? त्या ठिकाणी या साईटवरती, म्हणजे रायबोझोमल साईटवरती. ओके, विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफर RNA. हे इथं घेऊन आल्यानंतर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, प्रोटीनची इन्फॉर्मेशन mRNA ने कॅरी केली, ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी इथं प्रोव्हाइड केली जाते, आणि स्पेसिफिक प्रोटीन्स त्या ठिकाणी तयार केले जातात. क्लिअर आहे सर्वांना? ही एक जनरल फक्त लेक्चर होतं. या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन कळणं गरजेचं होतं की mRNA काय करतो, tRNA काय करतो. ओके, थोडक्यात आपण जे लिहिलेलं आहे ते एकदा वाचून घेऊ. हे पण तुम्ही सर्वच्या सर्व तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. सो व्हॉट mRNA कॅरीज? इट कॅरीज मेसेज और जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर अ प्रोटीन सिंथेसिस. आपल्याला कळलंच आहे mRNA काय करतो? इट कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन फॉर अ प्रोटीन सिंथेसिस. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम न्यूक्लियस DNA, म्हणजे न्यूक्लियस मधल्या DNA पासून टू रायबोझोम. कुठपर्यंत? रायबोझोम. हा mRNA काय करतो? इथलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ही कुठून येतो? रायबोझोम कडे. रायबोझोम कुठं आहे? इन द सायटोप्लाझम, की ज्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस होतं, प्रोटीन तयार होत असतं. हे फंक्शन आहे mRNAचं. कळलं सर्वांना? ओके, नाउ व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? हा पॉईंट महत्वाचा आहे. mRNA synthesized on one strand of DNA
म्हणजेच काय, mRNA हा एका स्ट्रँडपासून त्या ठिकाणी एका स्ट्रँडवरती सिंथेसाइज झालेला आहे आणि हा सिंथेसाइज झालेला जो काय mRNA आहे हा ट्रान्सफर होतो कुठं, टुवर्ड्स द सायटोप्लाझम. यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. सो व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? ट्रान्सक्रिप्शन इज नथिंग बट mRNA synthesized from the DNA in the nucleus transfers into the cytoplasm. Okay, is known as a transcription. ही डेफिनेशन महत्त्वाची आहे आपल्याला पेपरच्या दृष्टिकोनातून. क्लिअर आहे? हे mRNA बद्दल आपण अगोदर सर्व काही बोललेलो आहोत. नाव RRNA चं काय काम आहे? रायबोझोमल RNA, बरोबर. तर RRNA काय करतो? रायबोझोम परफॉर्म्स प्रोटीन सिंथेसिस. इथं जो काय RRNA आहे हा प्रोटीन सिंथेसिसचं काम करणार आहे. नोट, mRNA अटॅचेस ऑन दी RRNA. हे तुम्हाला मागाशी सांगितले मी. हा जो काही mRNA आलेला आहे हा कुठं जातो? पहिले RRNA कडं, त्या ठिकाणी रायबोझोम कडं. कळलं सर्वांना? आणि त्या ठिकाणी रायबोझोम कडे गेल्यानंतर तो त्या रायबोझोमला अटॅच होईल mRNA. 3 नंबर आहे tRNA. इट इज RNA मोलिक्यूल, बरोबर. tRNA म्हणजे RNA चा मोलिक्यूलच आहे. विच अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ mRNA कॅरीज अमिनो ऍसिड. ज्या प्रकारे mRNA चा मेसेज आहे, mRNA मध्ये असणारी इन्फॉर्मेशन आहे, या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंगली त्या ठिकाणी tRNA अमिनो ऍसिड्स इकडे ट्रान्सफर करत असतो आणि तो अमिनो ऍसिड ट्रान्सफर केल्यानंतर ह्याच्यावरती हे अटॅच होणार आहे हे अमिनो ऍसिड्स. ओके, हे अमिनो ऍसिड कोण घेऊन आलं? अमिनो ऍसिड्स घेऊन आले त्या ठिकाणी tRNA. ह्या स्ट्रँडवरती किंवा ह्या जे काही इन्फॉर्मेशन आहे AUGC वगैरे ह्याच्यावरती जाऊन ते अटॅच होईल आणि त्या ठिकाणी प्रोटीन फॉर्मेशन होईल. कळलं का सर्वांना? एक ओव्हरऑल जनरल आयडिया तुम्हाला दिली. जर तुम्हाला हे लेक्चर कळलं तर तुम्हाला लेक्चर नंबर 4 समजेल आणि लेक्चर नंबर 4 मध्ये आपण हेरिडिटी आणि इव्होल्युशनचा हेरिडिटी हा पार्ट कंप्लीट करणार आहोत. कळलं? हे लेक्चर तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचे आहेत. पहिले 3, तरच तुम्हाला 4 नंबरचं लेक्चर कळेल आणि 4 नंबरच्या लेक्चरमधून आपल्याला फायनल बोर्ड एक्झामिनेशनमध्ये 1-2 डेफिनेशन किंवा फिल इन द ब्लँक्स हे डेफिनेटली पडतं म्हणजे पडतंच. कळलं सर्वांना? तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट. हा तुमचा असाइनमेंट आहे. व्यवस्थित पाहून या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये त्या ठिकाणी प्रिपेअर करा. कळलं? व्यवस्थित लिहून काढा आणि त्याचा फोटो आपल्या ग्रुपवरती शेअर करा. थँक्यू.